नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं शेती आणि सरकारी योजना या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आज आपण संजय गांधी निराधार योजना आणि इतर निराधार पेन्शन योजनांबाबत खूपच महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत। कारण 25 डिसेंबर आणि 26 डिसेंबर उलटून गेले, पण अजूनही अनेक लाभार्थ्यांच्या खात्यावर डिसेंबरचा हप्ता जमा झालेला नाही। मित्रांनो, आपण सगळे डिसेंबर महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत होतो, कारण काय सांगितलं गेलं होतं, 25 तारखेपासून पैसे खात्यावर येतील। पण प्रत्यक्षात काय झालं? 25 तारीख गेली, 26 तारीखही गेली आणि तरी सुद्धा अनेक लाभार्थ्यांच्या खात्यावर एकही रुपया जमा झालेला नाही। म्हणूनच अनेक जण गोंधळात पडलेत, काही जण घाबरलेत, तर काही जण विचारतायत आपला हप्ता येणार आहे का नाही। मित्रांनो, हीच खरी परिस्थिती आहे आणि म्हणूनच आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल। मित्रांनो, आपण सगळ्यांनी एकच गोष्ट ऐकलेली होती, 25 तारखेपासून डिसेंबरचा हप्ता खात्यावर जमा होईल। म्हणून अनेक जण 25 तारखेला सकाळी खातं चेक करत होते, काहींनी 26 तारखेलाही परत खातं पाहिलं, पण प्रत्यक्षात अनेक लाभार्थ्यांच्या खात्यावर अजून एकही रुपया आलेला नाही। आणि म्हणूनच मित्रांनो, लोक चिंतेत पडले आहेत। फोनवर सतत विचारणं सुरू आहे, व्हॉट्सअप ग्रुपमध्ये एकच मेसेज फिरतोय, पैसे कधी येणार। हीच सध्या सगळ्यांची अवस्था आहे। मित्रांनो, आपल्यापैकी अनेकांना एक गोष्ट माहिती आहे, 23 आणि 24 डिसेंबर रोजी डीबीटी पोर्टल बंद होतं। रात्री 8 वाजेपर्यंत पोर्टल चालूच नव्हतं। पण हे पोर्टल का बंद केलं जातं? कारण त्या वेळेत पैसे टाकण्याची प्रोसेस चालू असते। मित्रांनो, हे नवीन नाही, दर महिन्याला काय होतं, पोर्टल 1 किंवा 2 दिवस बंद राहतं आणि त्यानंतर थेट पैसे खात्यावर जमा होतात। म्हणून सगळ्यांनाच वाटलं की 23-24ला पोर्टल बंद म्हणजे 25 किंवा 26 तारखेला पैसे नक्की येतील, पण प्रत्यक्षात असं झालं नाही। मित्रांनो, आपल्याला वाटत होतं पोर्टल उघडलं म्हणजे पैसे येतील, पण प्रत्यक्षात तसं झालेलंच नाही। म्हणून मग मी काय केलं, फक्त अंदाज लावला नाही, थेट माहिती घेण्याचा प्रयत्न केला। या संदर्भात तहसील कार्यालयातील कर्मचारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क केला। तेव्हा एक महत्त्वाची गोष्ट समजली। अधिकाऱ्यांनी स्पष्ट सांगितलं की सध्या डिसेंबर हप्त्याच्या पैशांची वितरण अडचणीत आहे। म्हणजे काय, पैसे येणार नाहीत असं नाही, पण प्रक्रिया अडकल्यामुळे विलंब झालेला आहे। मित्रांनो, हे अगदी असंच आहे, शेतात पाणी आलंय पण वीज नसल्यामुळे मोटार सुरू होत नाही। पाणी आहे पण पोहोचायला उशीर होतो। तसंच निधी आहे पण वितरणात अडचण आल्यामुळे पैसे थांबले आहेत। मित्रांनो, आता इथे थोडा गोंधळ निर्माण झालेला आहे। काही कर्मचारी असे सांगतायत की येत्या 1 ते 2 दिवसात पैसे खात्यावर जमा होऊ शकतात। हे ऐकून सगळ्यांना थोडा दिलासा मिळतो, पण लगेच एक प्रश्न डोक्यात येतो, आता शनिवार आणि रविवार येतोय। मित्रांनो, आपण सगळ्यांनी अनुभवलं आहे, सुट्टीच्या दिवशी सरकारी कामकाज संथ होतं। काही वेळा पैसे अडकतात तर कधी पुढे ढकलले जातात। म्हणूनच खरंच या 2 दिवसात पैसे येतील का, हा प्रश्न सगळ्यांच्या मनात आहे। मित्रांनो, हे अगदी असं आहे की आठवड्याच्या शेवटी बँकेत गेलात आणि काउंटर बंद असल्याचं कळलं, काम आहे पण सुट्टीमुळे थांबावं लागलं। तसंच पैसे यायचे आहेत पण शनिवार रविवारमुळे संभ्रम आहे। मित्रांनो, आता आपण मूळ कारणाकडे येऊया। विश्वसनीय माहिती अशी मिळते की डिसेंबरचा हप्ता देण्यासाठी डीबीटीकडे सुद्धा पुरेसा निधी नाही। म्हणजे काय, पैसे येणार नाहीत असं नाही, पण सगळ्यांना एकाच वेळी देण्यासाठी निधी कमी पडतोय। आता हे का झालं ते सोप्या शब्दात समजून घेऊया। कारण एक, वाढीव अनुदान। मित्रांनो, ऑक्टोबरपासून दिव्यांग लाभार्थ्यांना वाढीव अनुदान सुरू झालं, म्हणजे आधीपेक्षा जास्त रक्कम द्यावी लागत आहे, त्यामुळे एकूण खर्च वाढलेला आहे। अनेक दिव्यांग लाभार्थ्यांना ऑक्टोबर-नोव्हेंबर या दोन्ही महिन्यांचे पैसे 1000 रुपयाप्रमाणे मिळत होते, म्हणजे एकाच वेळी मागचे आणि चालूचे पैसे द्यावे लागले। कारण 3 UDID आणि आधार अपडेट। मित्रांनो, नोव्हेंबरमध्ये अनेक दिव्यांग बांधवांनी UDID कार्ड आधार लिंकिंग केलं। यामुळे काय झालं, पात्र लाभार्थी वाढले आणि नव्या लोकांची नावे योजनेत जोडली गेली। कारण 4 नवीन लाभार्थी वाढले, म्हणजे आधी जे लोक योजनेत नव्हते ते आता पात्र झाले आणि त्यामुळे पैसे देण्याची संख्या वाढली। कारण 5 काहींना नोव्हेंबरचा हप्ता मिळाला नाही। आणखी एक गोष्ट, काही लाभार्थ्यांना नोव्हेंबरचा हप्ता अजून मिळालेला नव्हता, म्हणजे डिसेंबरमध्ये त्यांनाही मागचा हप्ता द्यायचा होता। मित्रांनो, या सगळ्या कारणांमुळे डिसेंबरसाठी खूप मोठ्या निधीची गरज होती, पण सध्या दिलेला निधी अपुरा पडलेला आहे। म्हणूनच पैसे थोडे उशिरा येत आहेत, पण योजना बंद नाही, पैसे रद्द नाहीत। मित्रांनो, आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, पैसे कधी येणार? या संदर्भात अधिकाऱ्याकडून मिळालेली माहिती थोडी वेगळी आहे। काही कर्मचारी असे सांगतात की येत्या 1 ते 2 दिवसात पैसे खात्यावर येऊ शकतात, म्हणजे आज उद्या देखील पैसे जमा होण्याची शक्यता आहे। पण काही वरिष्ठ अधिकारी असं म्हणतात की 31 डिसेंबरपर्यंत सर्व लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा केले जातील। मित्रांनो, याचा अर्थ असा की सरकारकडून निधीची जुळवाजुळव सुरू आहे आणि टप्प्याटप्प्याने पैसे खात्यावर जमा केले जातील। मित्रांनो, काहींना पैसे लवकर मिळू शकतात, काहींना थोडे उशिरा मिळू शकतात, पण 31 डिसेंबरपर्यंत हप्ता जमा होण्याची शक्यता आहे। मित्रांनो, सगळ्यात आधी एक गोष्ट समजून घ्या, घाबरून जाण्याचं अजिबात कारण नाही। मी पुन्हा एकदा ठामपणे सांगते, पैसे रद्द झाले नाहीत, योजना बंद झालेली नाही। फक्त काय झालंय,
निधीच्या वितरणात थोडा विलंब झाला आहे. म्हणजे पैसे यायचे आहेत पण थोडे उशिरा येत आहेत. आणि मिळालेल्या माहितीनुसार येत्या काही दिवसात किंवा 31 डिसेंबरपर्यंत बहुतांश लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, काळजी करू नका. अफवांवर विश्वास ठेवू नका. खातं वारंवार चेक करा. पैसे येतील, फक्त थोडा संयम ठेवा. मित्रांनो, जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा. ही माहिती जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा. तुमच्या खात्यावर पैसे आले का कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच दररोजच्या सरकारी योजना, पेन्शन, अनुदान अपडेट्स यासाठी शेती आणि सरकारी योजना या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. दररोज सरकारी योजनांची थेट अपडेट्स मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये नक्की जॉईन व्हा. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. धन्यवाद. भेटूया पुढील महत्त्वाच्या अपडेटमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.